जळगावात पालिका निवडणुकीसाठी भाजप सज्ज. भाजपतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास येणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कालावधीमध्ये विश्वगुरूच्या नादात भारताला एकही मित्र नाही. 2-3दा महिन्यातनं पाकिस्तान विरोध. बार्टी येथे बिबट्याच्या हल्ल्यात जखमींची मुख्यमंत्र्यांनी केली विचारपूस. भवानी रुग्णालयात जाऊन जखमींची घेतली भेट. मेस्सीच्या मुंबई दौऱ्यादरम्यान मुंबईकरांनी दाखवलं शिस्तबद्धतेचं दर्शन. मुख्यमंत्र्यांनी एक्स पोस्टवर मुंबईकरांचे मानले आभार. फडणवीसांच्या ट्विटमधून पश्चिम बंगाल सरकारला काढण्यात आला चिमटा. डोंबिवली शिवसेना भाजपचं मनोमिलन. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे दोघेही एकत्र. जलकुंभ आणि पंपिंग हाऊस दोघांच्या हस्ते भूमिपूजन. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शूटिंग रेंजचे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण. डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी लुटला नेमबाजीचा आनंद. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या रोजगारांसाठी नवी घोषणा. कौशल्य विभागाकडून विशेष प्रयत्न. प्रशिक्षणार्थींसाठी 6 सूत्री कार्यक्रम जाहीर. नदी प्रदूषण रोखण्याचं काम प्रगतीपथावर. मुंबईतील इतर नद्यांचेही प्रदूषण रोखण्याचं काम सुरू. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचं लेखी उत्तरात आश्वासन. साताऱ्यात सापडला 115 कोटींचा एमटी ड्रग्जचा साठा. एकनाथ शिंदे यांच्या गावाजवळ ड्रग्ज सापडले. मुंबई पोलिसांनी केली कारवाई. मात्र सातारा पोलिसांना याची माहिती नव्हती का? दानवेंचा प्रश्न. परभणीत भाजपकडून महापालिका निवडणुकीची तयारी सुरू. भाजप कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. मोठ्या संख्येनं मुलाखतीसाठी इच्छुकांची गर्दी. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.